जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथवाचन अर्घ 7 भाग 9। समतावाद। जैन दर्शनाने समतावादाचा तत्वसिद्धांत जगाला सांगितला। प्रत्येक जीव समान आहे। प्रत्येकामध्ये परमात्मा बनण्याचे अनंत सामर्थ्य विद्यमान आहे। या शरीराच्या संयोगाने आपण जीवात उच्च नीच भेद मानतो। तो केवळ मनशुद्धी, परिणामाची शुद्धी ही बाह्य शरीर शुद्धीवर, बाह्य संगतीवर अवलंबून असते। म्हणून बाह्य शरीर शुद्धीचा लोप न व्हावा या हेतूने जरी तो आवश्यक असला तरी त्यापासून विषमतेचे जे विष उत्पन्न होते ते उत्पन्न न होऊ देण्याची देखील दक्षता ठेवणे नितांत आवश्यक आहे। समता सर्वभूतेषु, सर्व प्राणीमात्रांविषयी समता बुद्धी ठेवणे हे जैन दर्शनाने आत्मोन्नतीचे प्रमुख साधन मानले आहे। इष्ट अनिष्ट बुद्धी, रागद्वेषरूपी बुद्धी हा विषमभाव आहे, हा अधर्म आहे, हा अन्याय आहे। समताभाव हा समाजवाद आहे, हा नीतिधर्म आहे। उच्च नीच, गरीब श्रीमंत, लहान मोठा असा भेद मानणे हे विषमवाद आहे, ही हुकुमशाही आहे। व्यक्ती तितक्या प्रकृती, प्रकृती तितके भेद हे तत्व जरी निसर्गतः खरे असले तरी व्यक्तीमध्ये समष्टी, व्यक्तिभेदामध्ये देखील व्यक्तिसामान्य, जातीभेदामध्ये देखील जातीसामान्य, अनेकामध्ये देखील एकत्व हे सामावलेले असते। एकत्वाशिवाय अनेकत्वाचे अस्तित्व नाही व अनेकत्वाशिवाय एकत्वाचे अस्तित्व राहू शकत नाही। याप्रमाणे विषमवादामध्ये देखील समतावाद हे अलौकिक परमगहन तत्व आहे। दोहोंमध्ये परस्पर अविनाभाव आहे। एकाशिवाय दुसऱ्याचे अस्तित्व राहू शकत नाही। अशेष विशेष निष्ठम ही सामान्य, सामान्य हे आपल्या संपूर्ण विशेषामध्ये व्यापक असते, त्यातच त्याची शोभा आहे। विशेष निरपेक्षम सामान्यम भवेत शशविषाणवत। विशेषरहित सामान्य हे शशशृंगाप्रमाणे अभावरूप, अवस्तुरूप ठरते। ताकामध्ये संघर्ष निर्माण झाल्याशिवाय त्यातून लोणी निघू शकत नाही, त्याप्रमाणे विषमवादाशिवाय समतावाद निर्माण होऊ शकत नाही। तथापि विषमवादातून समतावाद रूप मक्खन काढण्यातच त्या विषमवादाचे खरे महत्त्व, खरी शोभा आहे। अंधकाराशिवाय प्रकाशाचे महत्त्व दिसून येत नाही हे जरी खरे असले तरी अंधकार हा कोणालाही इष्ट वाटत नाही, शोभादायक वाटत नाही। तसाच विषमवाद हा कोणालाही शोभादायक इष्ट वाटत नाही। समतावाद हाच सर्वांना मंगलकारी इष्ट वाटतो। समतावाद हे वस्तूचे प्रकृतिसिद्ध स्वाभाविक रूप आहे। विषमता हे वस्तूचे प्रकृतीविरुद्ध निभावरूप आहे। समतावाद हा मंगलकारी, शांती, सुख निर्माण करणारा आहे। विषमता ही अमंगलकारी, अशांती, दुःख निर्माण करणारी आहे। वस्तू स्वातंत्र्यवाद। जैन दर्शनाने प्रत्येक वस्तूचे अस्तित्व स्वतंत्र भिन्न भिन्न मानले आहे। प्रत्येक वस्तूला आपले स्वतंत्र अस्तित्व, जीवन जगण्याचा अधिकार आहे। प्रत्येक वस्तूवर आपले प्रभुत्व, स्वामित्व गाजविणे, परपदार्थाविषयी शरीर, धन, धान्य, पुत्र, मित्र, कलत्र इत्यादींविषयी एकत्वबुद्धी, ममत्वबुद्धी ठेवणे हा जैन दर्शनाने मोठा अन्याय, अधर्म मानला आहे। त्यालाच मोह, मिथ्यात्व, अज्ञान म्हटले आहे। मिथ्यात्व अर्थात परपदार्थाचे स्वतंत्र अस्तित्वाचा लोप करण्याची ही राक्षसी वृत्ती, याला महापाप म्हटले आहे। कोणत्याही वस्तूला आपले अस्तित्व, जीवन जगण्यासाठी दुसऱ्या वस्तूच्या सहाय्याची मुळीच अपेक्षा नाही। प्रत्येक वस्तू आपल्या स्वतंत्र अस्तित्व शक्तीने आपले स्वतंत्र अस्तित्व, जीवन जगण्यास समर्थ आहे। ईश्वर आहे, स्वाधीन आहे, स्वतंत्र आहे, पराधीन, परतंत्र नाही। प्रत्येक वस्तू स्वतःसिद्ध आहे म्हणून ती स्वतंत्र आहे। तिचे परिणमन देखील स्वतःसिद्ध, नियत, सुव्यवस्थित, क्रमबद्ध आहे म्हणून ती स्वतंत्र आहे। तिचे परिणमन देखील स्वतःसिद्ध, नियत, सुव्यवस्थित, क्रमबद्ध आहे।
तिचे नियत क्रमबद्ध परिवर्तन मागेपुढे करण्यास जगातील कोणतीही वस्तू किंवा कोणतीही शक्ती समर्थ नाही. वस्तू स्वातंत्र्यवाद हा शांती सुख निर्माण करणारा आहे. वस्तूचे परिणमन आपल्या इच्छेप्रमाणे मागेपुढे करण्याची खोटी आशा बाळगणे, त्यासाठी खोटा पुरुषार्थ करणे हेच जीवाच्या अशांती दुःखाचे मूळ कारण आहे. पराधीनता, दुसऱ्यावर आक्रमक वृत्ती जगात संघर्ष निर्माण करणारी आहे. 1. प्रत्येक वस्तूचे परिणमन आपल्या स्वद्रव्य शक्ती सामर्थ्याने होते. 2. प्रत्येक वस्तूचे परिणमन आपल्या नियत स्वक्षेत्र प्रदेश मर्यादेत होते. दुसऱ्या द्रव्याच्या क्षेत्र मर्यादेत प्रवेश करून आक्रमण करून दुसऱ्या द्रव्याचे परिणमन करवू शकत नाही. 3. प्रत्येक वस्तूचे परिणमन आपल्या नियत क्रमबद्ध स्वकालीच होते, मागे पुढे होत नाही. 4. प्रत्येक वस्तूचे परिणमन आपल्या नियत स्वभावांच्या पुरुषार्थानेच होते. असा वस्तूचा वस्तुगत स्वतःसिद्ध स्वभाव आहे. याप्रमाणे जैन दर्शनाने वस्तूतील वस्तुगत स्वतःसिद्ध स्वभाव गुणधर्माचे यथार्थ मान करून घेऊन जगाला मार्गदर्शन केले, शांतीसुखाचा मार्ग दाखविला. जैन दर्शनाने सांगितलेले वस्तुगत तत्वसिद्धांत सर्व जीवांना लोकमंगलकारी आहेत. प्रत्येक मुमुक्षू जीवाने या तत्वसिद्धांतांचा अभ्यास, तत्वचिंतन, मनन करणे हाच साध्यसिद्धीचा एकमेव मार्ग आहे. याशिवाय साध्यसिद्धीचा दुसरा मार्ग नाही.